हॅलो, मी ऋतुजा शिर्के. आशियाना रिअल इस्टेटच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलोय सहकार नगर आणि ट्रेजर पार्कपासून जवळ असलेल्या या बंगलो सोसायटीमध्ये हा बंगलो पाहण्याकरता, जो 3025 स्क्वेअर फीटचा टोटल प्लॉट आहे आणि याच्यावर 2500 स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन केलं आहे, प्लस एक FSI शिल्लक आहे आणि 2000 स्क्वेअर फीटचं पार्किंग असणार आहे. फक्त यामध्ये तुमच्या 4 कार आणि 6 ते 7 टू व्हीलर आरामात मावू शकतील. तुम्ही बघू शकता ही संपूर्ण मोठी स्पेस, त्याचबरोबर मागच्या बाजूला गार्डन पण आहे, आपण तेही बघूयात. आणि गार्डन तर आहेच, त्याचबरोबर इतर जो परिसर आहे याचा संपूर्ण तुम्ही बघू शकता, खूप छान हवेशीर आणि प्रसन्न आहे. खूप शांत अशी ही बंगलो सोसायटी आहे, म्हणजे एकदम पीसफुल लोकेशन आहे. त्याचबरोबर गार्डनच्या या डाव्या बाजूला डॉग हाऊस पण आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सर्वंट करता किंवा आणखी काही कामगार्स असतील तर त्यांच्याकरता इथे एक कॉमन वॉशरूम पण यांनी बांधलेलं आहे. म्हणजे इथले जे पिलर्स आहेत त्याचं काम म्हणजे इतकं भक्कम आहे की आणखी बरेच वर्ष हे खूप छान प्रकारे राहू शकतं. त्याचबरोबर गेट तुम्ही बघू शकता, यांनी खूप मोठं हे केलं आहे. तुमची मोठी गाडी जरी असेल तरी तुम्ही इथून सहज आत आणि बाहेर ने-आण करू शकता. त्याचबरोबर ही शेजारी गार्डन एरिया आहे, म्हणजे छोटंसं यांनी गार्डन वगैरे प्लांटिंग केलं आहे, खूप छान आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे 4 कार आणि 6 ते 7 टू व्हीलर्स इथे आरामात मावू शकतील. आणि माझ्या उजव्या बाजूला इथे असणार आहे आपला मेन एंट्रन्स. तर मेन एंट्रन्स तुम्ही बघू शकता. इथून आपल्याला वरती जायचं आहे. ग्राउंड प्लस 2 फ्लोर्स आणि त्याच्यावर टेरेस असं असणार आहे पहिल्या मजल्यावर. तुम्ही बघू शकता किती स्पेशियस हा हॉल आहे आणि खूप सुंदर संकल्पना. म्हणजे इतरत्र सगळी जागा अवेलेबल असताना यांनी खिडकीच्या शेजारी ही मिनी सोफाची खूप छान संकल्पना केली आहे. इथं तुम्ही छानपणे चहा, कॉफी आणि पेपर वाचू शकता. त्याचबरोबर फर्स्ट फ्लोअरला मी सांगितल्याप्रमाणे हॉल, किचन आणि 2 बेडरूम्स असणार आहेत. तर आपण हा संपूर्ण लिव्हिंग एरिया बघितला. याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या मजल्यावर हॉल, किचन, 2 बेडरूम तर आहेच, त्याशिवाय दुसऱ्या मजल्यावर 4 बेडरूम्स असणार आहेत, ज्या हॉलमधून इथून तुम्ही कनेक्ट करू शकता. आता आपण किचन बघूया. तर किचनमध्ये एंट्री करण्यापूर्वी तुम्ही बघू शकता उजव्या बाजूला माझ्या डायनिंग एरिया, त्याचबरोबर त्याच्या शेजारी देवघर आहे. किचनमध्ये 2-3 खिडक्या आहेत, त्याच्यामुळे इथे देखील उजेड, हवा भरपूर आहे, त्याच्यामुळे वातावरण अर्थातच प्रसन्न आहे. आणि हे संपूर्ण किचन पाहू शकता एल शेपमध्ये आहे. किचन ट्रॉलीज वगैरे एकदम वेल मेंटेन आहेत. त्याचबरोबर माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता स्टोरेज करता खूप छान स्पेस आहे. आणि किचनच्या शेजारीच लागून ही असणारे ड्राय बाल्कनी पण खूप स्पेशियस आहे आणि वरच्या बाजूला यांनी संपूर्ण स्टोरेज केलेलं आहे. आता आपण समोरच्या बाजूला असलेल्या 2 बेडरूम्स पाहूयात. फर्स्ट फ्लोअरवर म्हणजे पहिल्या मजल्यावर असलेली ही आपली पहिली बेडरूम आहे. याला आपण गेस्ट आणि चिल्ड्रन बेडरूम असंही म्हणू शकतो. 2 खिडक्या आहेत प्रत्येक बेडरूमचं वैशिष्ट्य. त्याचबरोबर या बेडरूमला अटॅच वॉशरूम पण आहे. आणि आता आपण शेजारी असलेली आणखीन एक बेडरूम पाहूयात. ही असणारी आपली पहिल्या मजल्यावरची सेकंड बेडरूम जी तुम्ही बघताय. तर इथे एंटर करतानाच हे वॉश बेसिन आहे, त्याचबरोबर हे वॉशरूम आहे, हे कॉमन वॉशरूम आहे. आणि त्यात तुम्ही बघू शकता की हे जे टाईल्स वगैरे आहेत हे एकदम उत्तम क्वालिटीचं आहे. आणि या बाजूला माझ्या बेडरूम आहे, जी सेकंड बेडरूम आहे, ही पण एकदम प्रशस्त आहे. आणि आता आपण सेकंड फ्लोअरला असलेल्या आणखी 4 बेडरूम्स पाहूयात. तर आता आपण आलोय दुसऱ्या मजल्यावर. ही मास्टर्स बेडरूम बघूयात आपण. तर फर्स्ट फ्लोअरला 2 बेडरूम आणि सेकंड फ्लोअरला 4 बेडरूम, असा टोटल 6 बेडरूम म्हणजे 6 BHK बंगलो आहे हा. मास्टर बेडरूमला तुम्ही पाहू शकता डाव्या आणि उजव्या बाजूला खूप मोठ्या खिडक्या आहेत आणि यांनी खूप छान संकल्पना केली आहे. म्हणजे खिडकीच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता खूप मोठी स्पेस आहे, जेणेकरून इथे तुम्ही मिनी सोफा पण करू शकता. संपूर्ण बंगलो हा खूप उत्तम क्वालिटीचं सामान किंवा हे वापरून बनवलेला आहे, त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन अर्थातच खूप छान आणि टॉप क्लास पद्धतीचं आहे. आता आपण याच्याच बाजूला असलेली सेकंड बेडरूम पाहूयात. तर या मास्टर बेडरूम करता ही वॉक इन वॉर्डरोब स्पेस असणार आहे आणि यालाच अटॅच या बाजूला आपलं वॉशरूम आहे. आणि इथे असणार आहे आपली सेकंड बेडरूम, पण ती बघण्या अगोदर
आपण बघू शकतो इथे देखील प्रत्येक बेडरूमचं वैशिष्ट्य आहे, 2 खिडक्या आहेत आणि मिनी सोफाची संकल्पना त्यांनी केलेली आहे। इथे बसून तुम्ही छान चहा, कॉफी, पेपर वगैरे वाचू शकता। आणि आता आपण समोर असलेली बेडरूम पाहूयात। त्याबरोबर तुम्ही बघू शकता की 4ही बेडरूमच्या मध्ये इथून यांनी म्हणजे हॉलकडे कनेक्ट होता येईल असं स्पेस केलेली आहे। इथून संपूर्ण हॉल दिसतो। आणि आता आपण समोर असलेली तिसरी बेडरूम बघू। तर तिसऱ्या बेडरूम मध्ये येण्यापूर्वी उजव्या हाताला हे कॉमन वॉशरूम आहे आणि ही असणार आहे आपली तिसरी बेडरूम। तुम्ही पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट फ्लोअरवर 2 बेडरूम आणि सेकंड फ्लोअरवर 4 बेडरूम। तर 4 बेडरूम पैकी आपण 3 पाहिल्या आणि याच्या शेजारी आपली असणार आहे चौथी बेडरूम। तर ही असणार आहे चौथी बेडरूम। इथे तुम्ही बघू शकता यांनी वर्क फ्रॉम होम किंवा जर स्टडीसाठी एकदम छान संकल्पना केली आहे। त्याचबरोबर इथे देखील 2 खिडक्या आहेत। आणि आता आपण टेरेसकडे जाऊयात। तर आता आपण आलोय बंगलोच्या दुसऱ्या मजल्यावर जिथे हे आपलं संपूर्ण टेरेस असणार आहे। तर टेरेस पाहण्या अगोदर आपण बघूयात की हीट पंप आहे आणि त्याचबरोबर वरच्या बाजूला संपूर्ण सोलर प्लांट आहे। आणि त्याचबरोबर इथे पिलर्स पण यांनी बाकी ठेवलेत जेणेकरून आणखी एक FSI शिल्लक आहे। तुम्हाला आणखी जर का FSI करून बांधकाम करायचं असेल तर तुम्ही ते सहजपणे करू शकता। त्याचबरोबर बंगल्याच्या 3ही 4ही बाजूने संपूर्ण झाडी आहेत। त्याच्यामुळे इथे उजेड आणि हवा एकदम सुंदर आहे। त्याचबरोबर इथलं वातावरण देखील फार प्रसन्न आहे। आणि या बंगलोची जी किंमत आहे ती आहे 4,70,00,000 रुपये। 3025 स्क्वेअर फीटचा टोटल प्लॉट आहे जो कॉर्नर प्लॉट आहे आणि याच्यावर 2500 स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे। या व्यतिरिक्त 2000 स्क्वेअर फीटचं फक्त पार्किंग असणार आहे। इथे तुमच्या 4 कार आणि 5 ते 6 टू व्हीलर्स आरामशीर मावतात। आता आपण आणखी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेलं डिस्क्रिप्शन एकदा नक्की चेक करा आणि जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आम्हाला एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा। थँक्यू।